नमस्कार, मी वर्षा. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चला, तर आपण लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर या जे एक्झाम्स आहेत याच्यामध्ये येणारे क्वेश्चन्स, त्याचे नोट्स, MCQ, ट्रिक्सनी लक्षात ठेवणारे ज्या ज्या अवघड गोष्टी आहेत, लक्षात न राहणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सर्व आपण ट्रिक्सनी लक्षात ठेवणार आहोत. आणि फक्त चॅप्टरच्या नावावरून तुमचे अर्धे क्वेश्चन शॉर्ट पूर्ण तुमच्या लक्षात राहतील अशा ट्रिक्स एकदम भारी बनवलेल्या आहेत. आणि आतापर्यंत जे झालेल्या एक्झाम आहे, DMER, DHS, जेही कोणती भरती असेल किंवा महानगरपालिकेची भरती असेल, त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, सर्व टेस्ट पेपरचा जे अभ्यास करून त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत आतापर्यंतचे सर्व एक्झाम्स मधले, लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर या तिन्ही एक्झाम मध्ये, सॅनिटरी इन्स्पेक्टर मध्ये सुद्धा जे आपले व्हॅक्टर बॉर्न डिसीजच्या रिलेटेड आहेत ते सुद्धा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. मग त्याच्या अनुसरून सगळ्या तिन्ही गोष्टीचा अभ्यास करून हे जे आपले नोट्स असणार आहेत तर या तिन्ही एक्झामसाठी खूप लागू असणार आहेत. जसं की मी सर्व एखादा चॅप्टर घेतला, मलेरियामध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसरच्या जेवढ्या एक्झाम झाल्या तेवढ्या याच्यामध्ये जे जे क्वेश्चन्स आले ते सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आपल्या या नोट्समध्ये भेटतील. या टाइप्सनी मी या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि एकदम अशा सुटसुटीत असणार आहेत, तुम्हाला लक्षात राहतील आणि ट्रिक्सनी सुद्धा म्हणजे तुम्हाला पाठ करायची गरज नाही, ट्रिक्सनी सुद्धा काही गोष्टी तुमच्या लक्षामध्ये राहतील. ह्या अशा टाइप्सच्या नोट्स बनवलेल्या आहेत. आपण टाइम वेस्ट न करता लगेच सुरू करूया. आपल्याला मलेरिया हा चॅप्टर कंप्लीट करायचा आहे, तर एकदम ट्रिक्सनी तुमच्या लक्षात राहील अशा गोष्टीच मी सांगितलेल्या आहेत. आणि पूर्ण आतापर्यंत एक्झाममध्ये जे जे क्वेश्चन्स आले त्याचे सगळे आन्सर तुम्हाला या आपल्या लेक्चरमध्ये भेटणार आहेत. पहा, मलेरियाच्या नावावरून तुम्ही किती गोष्टी लक्षात ठेवू शकता. स्टार्टिंगला नाव काय आपलं, मलेरिया. चॅप्टरचं नाव जो आहे मलेरिया, तर मलेरियाच्या यम पासून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मलेरियाच्या यमवरून आपल्याला लक्षात राहील मॉस्किटो. ठीक आहे, मॉस्किटो म्हणजेच काय आपल्याला लक्षात राहील की वेक्टर. ठीक आहे, मलेरियाचा वेक्टर मॉस्किटो हे आपल्या लक्षात राहील मलेरियाच्या यमवरून. त्यानंतर मलेरियामध्ये जो दुसरा वर्ड आहे तो आहे, जो अल्फाबेट आहे ये वरून आपल्याला काय लक्षात राहणार आहे की मलेरियाचा जो मॉस्किटो आहे तो कोणता आहे, कोणता वेक्टर आहे, तर तो आहे एनोफिलस मॉस्किटो. ठीक आहे, तर हा एनोफिलस मॉस्किटो आपण या ये वरून लक्षात ठेवू शकतो. म्हणजे मलेरियाच्या नावावरून आपल्याला किती गोष्टी लक्षात येत आहेत पहा. एम वरून आपण मॉस्किटो लक्षात ठेवलं, ये पासून एनोफिलस लक्षात ठेवलं, त्यानंतर आला यल. यल म्हणजे जे इफेक्ट करणार आहे मलेरिया ते लिव्हर आणि RBC वर. ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंगला एनोफिलस मॉस्किटो ज्यावेळेस बाईट करतो ह्युमन्सला, तर ज्यावेळेस बाईट केल्यानंतर जे त्याचे जे स्पोरोझाइट्स आहेत, ज्यावेळेस एनोफिलस मॉस्किटो बाईट करतो ह्युमन्सला त्यावेळेस त्याचे जे स्पोरोझाइट्स आहेत ते पूर्ण लिव्हरमध्ये चालले जातात. मग लिव्हरमध्ये त्यांची वाढ होऊन ते नंतर त्याच्यातून RBC मध्ये चालले जातात आणि RBC मध्ये पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर ते रप्चर होतात. आणि रप्चर झाल्यामुळे तिथे काय कंडिशन, ॲनेमिया. तिथे ब्लड थोडासा रप्चर झाल्यामुळे काय होते, ब्लड कमी होते, थोडंसं ब्लड म्हणजे RBCचं काय होतं, पूर्ण रप्चर होऊन जातात RBC, त्यामुळे ॲनेमियाची कंडिशन होऊ शकते. ठीक आहे, RBC रप्चर झाल्यामुळे ॲनेमियाची कंडिशन येऊ शकते. त्यामुळे तुम्ही या ये वरून ॲनेमिया सुद्धा लक्षात ठेवू शकता. किती कंडिशन्स पाहिले आपण, स्टार्टिंगला एम वरून मॉस्किटो पाहिलं, ये वरून काय पाहिलं, ए वरून आपण मच्छरचं जे नाव आहे एनोफिलस, कोणता मॉस्किटो, एनोफिलस मॉस्किटो हे लक्षात ठेवलं. त्याच्यानंतर यल वरून जो लंग्स आणि RBC मध्ये इफेक्ट होतात त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, ॲनेमियाची कंडिशन पाहिली. त्याच्यानंतर आर वरून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, तर आर वरून जे आहे रिलॅप्स हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला लक्षात ठेवतोस हे बघा, इथे आपण एक चार्ट दिलाय, त्या चार्टनुसार तुम्ही लक्षात ठेवा. जसं की स्टार्टिंगला फॅल्सिफेरम वायवॅक्स, मग नंतर मलेरिया ओव्हल आणि नोलसी. म्हणजे तुम्हाला एकदम खाली जे ट्रिक्स नुसार एकदम सोपं लक्षात राहण्यासाठी पण सोपं होऊन जाईल. जसं की रिलॅप्सचे कंडिशन जे आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम ओव्हल, इथे नाहीये, इथे आहे, इथे नाहीये, इथे आहे, अशा टाईपमध्ये तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, तर रिलॅप्सची जी कंडिशन आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम ओव्हल याच्यामध्ये आहे. तर इथून या आर वरून आपण ही रिलॅप्सची कंडिशन लक्षात ठेवू शकतो, प्लाझ्मोडियम
ओव्हल आणि प्लाझ्मोडियम वायवॅक्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आय वरून लक्षात ठेवायचं आहे इंटिमिटंट फेवर. इंटिमिटंट फेवर म्हणजे कशी आहे, ताप येत आहे जात आहे, थंडी वाजून राहिली नाही थोड्या वेळाने कमी होते, म्हणजे येत आहे जात आहे येत आहे जात आहे, अशी इंटिमिटंट फेवर जे आहे तेही. आणि इथे जे आहे ये पासून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अँटीजेनिक व्हेरिएशन. ये पासून अँटीजेनिक व्हेरिएशन लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अँटीजेनिक व्हेरिएशन म्हणजे जे की आता जसं की फॅल्सिफेरम आहे समजा, किंवा जे अँटीजेनिक व्हेरिएशन म्हणजे एकदम चेंज होत आहे ते, म्हणजे आपल्यामध्ये जी अँटीबॉडी तयार होणार आहे आपल्या अँटीबॉडी त्याच्यासोबत फाईट करण्यासाठी, तर त्या अँटीबॉडीला ते कळतच नाहीये की त्याच्यामध्ये काय होतं. म्हणजे असं अलग अलग कलर बदलत आहे, आज रेड दिसत आहे उद्या पिंक दिसत आहे, अशा मी ते नंतर समजूनच सांगणार आहे तुम्हाला अँटीजेनिक व्हेरिएशन काय कंडिशन आहे ती. ठीक आहे. या नावावरून आपण टर्म्स कोणत्या कोणत्या लक्षात ठेवला हे रिव्हिजन पण घेतलेलं आहे. जसं की मलेरियाहून मॉस्किटो, एम पासून मॉस्किटो, अॅनॉफिलस, लिव्हर अँड आरबीसी, ॲनेमिया, रिलॅप्स, इंटिमेटेड फेवर आणि ए पासून अँटीजेनिक व्हेरिएशन. या गोष्टी आपल्या लक्षात राहिलेल्या आहेत. ठीक आहे. 7 गोष्टी आपल्याला मलेरियाच्या या वर्ड्सवरून या नेम्सवरूनच आपल्याला या 7 गोष्टी इथेच पाठ झालेल्या आहेत. त्यानंतर आपण आता सुरुवात करू थोडंसं थेअरी टाईपमध्ये, ज्याच्यामध्ये पहा मलेरिया हा जो डिसीज आहे त्याचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे, प्लाझ्मोडियम हा मलेरियाचा पॉझिटिव्ह एजंट आहे आणि फॅमिली प्लाझ्मोडियम. थोडीशी जे मलेरियाचा पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे, प्लाझ्मोडियम. तर त्याचे 5 टाइप्स कोणते, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, फॅल्सिफेरम, प्लाझ्मोडियम मलेरी, ओव्हल आणि नोलेसी. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्याची जी फॅमिली आहे ती प्लाझ्मोडिडी. त्याच्यानंतर जो आहे 4th पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, डेफिनाइट होस्ट. आता इथे पहा ज्याच्यामध्ये सेक्शुअल लाईफ सायकल कंप्लीट होते, सेक्शुअल लाईफ सायकल ज्याच्यामध्ये कंप्लीट होते त्याला आपण काय म्हणतो, डेफिनाइट होस्ट. आणि ज्याच्यामध्ये असेक्शुअल लाईफ सायकल कंप्लीट होते त्याला आपण काय म्हणतो, कोणता होस्ट, इंटरमिडिएट होस्ट. ठीक आहे. सेक्शुअल सायकल आणि असेक्शुअल सायकल, जसं की डेफिनाइट होस्ट आणि इंटरमिडिएट होस्ट. डेफिनाइट होस्ट म्हणजे काय सांगितलं, ज्याच्यामध्ये सेक्शुअल सायकल कंप्लीट होते. मग मलेरियामध्ये सेक्शुअल सायकल कशामध्ये कंप्लीट होते, तर मलेरियामध्ये फिमेल अॅनॉफिलस मॉस्किटो याच्यामध्ये सेक्शुअल लाईफ सायकल कंप्लीट होते, म्हणून डेफिनाइट होस्ट कोणता झाला मलेरियाचा, फिमेल अॅनॉफिलस मॉस्किटो. आणि इंटरमिडिएट होस्ट जो झाला ह्युमन बिंग्स, ज्याच्यामध्ये असेक्शुअल लाईफ सायकल कंप्लीट होते ह्युमन बिंग्समध्ये, म्हणून ह्युमन बिंग्स काय आहे, इंटरमिडिएट होस्ट. ठीक आहे. मग रिझिवियर होस्ट म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये डिसीज कॉज करतात तो रिझिवियर होस्ट. जसं की ह्युमन बिंग्समध्ये हे मॉस्किटो बाईट झाल्यानंतर त्याची पूर्ण प्रोसेस होते, म्हणून रिझिवियर होस्ट कोणता आहे याच्यामध्ये, ह्युमन. ठीक आहे. मॉस्किटो नाही, ह्युमन बिंग्स जो आहे तो काय आहे, रिझिवियर होस्ट आहे. ठीक आहे. या कंडिशन लक्षात ठेवल्या आपण. आता पाहू पुढे, ज्याच्यामध्ये व्हेक्टर काय सांगितलं, फिमेल अॅनॉफिलस मॉस्किटो हा व्हेक्टर आहे, मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता की क्युलिसिफॅसिस, मिनिमस आणि स्टेफेन्सी. ओके. त्याच्यानंतर जो 8 नंबरचा जो पॉईंट आहे, इन्फेक्टिव्ह स्टेज. तर इन्फेक्टिव्ह स्टेजमध्ये पाहत असताना पहा, इन्फेक्टिव्ह स्टेज स्पोरोझाइट्स इन मॉस्किटो फॉर ह्युमन. कसं लक्षात ठेवायचं, इन्फेक्टिव्ह स्टेज जी राहते ती कशी सुरुवात होते पहा, ज्यावेळेस मॉस्किटो बाईट होतो ह्युमन्सला आणि मॉस्किटो बाईट झाल्यानंतर स्पोरोझाइट्स जे आहेत ते ह्युमन बिंग्समध्ये जातात किंवा ह्युमन्समध्ये जातात स्पोरोझाइट्स. मग स्पोरोझाइट्स ज्यावेळेस गेले तेव्हा आता काय सुरू झाली आपली जी इन्फेक्टिव्ह स्टेज आहे. इन्फेक्टिव्ह स्टेज यस वरूनच लक्षात ठेवायचं, इन्फेक्टिव्ह स्टेज स्टार्ट होत आहे कशाला, आपण आजारी व्हायला स्टार्ट होत आहे, यस वरूनच लक्षात ठेवायचं. स्पोरोझाइट्स जे स्पोरोझाइट्स जे आहेत कुठे राहतात, याच्या मॉस्किटोच्या सलाव्यामध्ये असतात स्पोरोझाइट्स, ते चालले जातात ह्युमन्सच्या पण लिव्हरमध्ये. मग लिव्हरमध्ये गेल्यानंतर तिथे ना खूप सारे असे छोटे छोटे पासून ते तसे पॅरासाइट्स तयार होतात. मग ते नवीन तयार होणारे जे पॅरासाइट्स असतात तयार होऊन मेरोझॉइड्स तयार होतात. मग ते
नवीन पॅरासाइट जे तयार होतं ते मेरोझॉइड्स तयार होतात आणि ते मेरोझॉइड्स तयार झालेले ते पुन्हा आरबीसी मध्ये जातात. ठीक आहे, मेरोझॉइड्स आरबीसी मध्ये जातात आणि आरबीसी मध्ये गेल्यानंतर रिंग फॉर्म सारखे जे दिसते, मग तिथून ते रिंग फॉर्म तयार होते. रिंग फॉर्म म्हणून ट्रोपोझाइट्स म्हणून ते सिझॉन्ट्स होतात आणि सिझॉन्ट मधून ते काय होते, जे मेरोझॉइट्स जे आहे ते आरबीसी मध्ये काय होतात, रप्चर होतात आणि रप्चर झाल्यानंतर त्याच्यापासून मेरोझॉइड्स तयार होतात. ठीक आहे, ही जी कंडिशन असते ही असते इन्फेक्टिव्ह स्टेज. ठीक आहे, तर इन्फेक्टिव्ह स्टेज काय सांगितलं मग मी, इन्फेक्टिव्ह स्टेज कोणतं, स्पोरोझॉइड्स इन मॉस्किटो फॉर ह्युमन कशी असते मी ते आत्ताच सांगितली. त्यानंतरची जी स्टेज सुरू होते त्यानंतर ही लाईफ सायकल आपण अशी पण शिकतच आहे. समजा हे इथून इथपर्यंत काय झालं, मग आपलं हे झाली इन्फेक्टिव्ह स्टेज. त्याच्यानंतर जे असणार आहे ती डायग्नोस्टिक स्टेज. मग डायग्नोस्टिक स्टेजमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, इन्फेक्टिव्ह स्टेज म्हणजे कोण इन्फेक्ट करत आहे, जसं की स्पोरोझॉइट्समध्ये इन्फेक्शन नंतर वाढत आहे असं म्हणजे इन्फेक्ट होत आहे. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक स्टेजमध्ये आता तिथे डायग्नोसिस करण्यासाठी जसं की इथे काय झालं, आरबीसी रप्चर झाल्यानंतर त्याच्यापासून रिंग फॉर्म म्हणजे ट्रोपोझाइट्स तयार झाले खूप सारे, म्हणजे आरबीसी रप्चर झाले की मग थंडी ताप व्हायला सुरू झाली, जे की डॉक्टरचं आपलं सुरू झालं जसं डायग्नोसिस, तसं आपण त्याच्यावरून डायग्नोस्टिक स्टेज जे असणार आहे ज्यामध्ये रिंग फॉर्म म्हणजे जे ट्रोपोझाइट्स जे आहे ते काय असणार आहे, रिंग फॉर्म इन ब्लड, हे आहे डायग्नोस्टिक स्टेज. ठीक आहे, इन्फेक्टिव्ह स्टेज म्हणजे जिथून इन्फेक्ट ज्यावेळेस मॉस्किटोने आपल्याला बाईट केलं तिथून त्याची सुरुवात झाली, कुठून, स्पोरोझाइट्स पासून, म्हणून स्पोरोझाइट्स हा काय झाला, इन्फेक्टिव्ह स्टेज झाला. ठीक आहे, इन्फेक्टिव्ह स्टेज कसं लक्षात ठेवलं, जिथून स्टार्ट होते जसं की यस वरून तुम्ही स्पोरोझाइट्स लक्षात येऊन जाते, इन्फेक्टिव्ह जिथून स्टार्ट होते आपल्याला इन्फेक्शन असं यस वरून स्पोरोझाइट. आणि डायग्नोस्टिक स्टेज म्हणजे जिथे आपल्याला डायग्नोसिस करायची गरज पडते, जसं की ट्रोपोझाइट्स इथे आले ना, ते रिंग फॉर्म मध्ये दिसते. ज्यावेळेस मायक्रोस्कोपीमध्ये आपल्याला ब्लड चेक करावं लागते त्यावेळेस त्याच्यामध्ये ते रिंग फॉर्म मध्ये आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये दिसते, म्हणून डायग्नोस्टिक स्टेज काय आलं, ट्रोपोझाइट्स. लक्षात राहतील या दोन गोष्टी तुम्हाला. त्यानंतर 10 नंबरची कंडिशन काय, साईट ऑफ इन्फेक्शन. इतर वरच सांगितलं आपल्याला, मलेरियाच्या नावावरून ते लक्षात येईल. साईट ऑफ इन्फेक्शन कोणतं आहे, लिव्हर आणि आरबीसी. आणि कसं जाते मी वरच सांगितलं, स्पोरोझाइट्स लिव्हर मध्ये जातात, आरबीसी वर सांगितलेलं आहे. जे लिव्हर मध्ये आहे त्याला हिपॅटोसाइट्स म्हणतात आणि आरबीसी ला इरिथ्रोसाइट्स, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन. मग मोड ऑफ ट्रान्समिशन कसं ट्रान्सफर होत राहते, हे ज्यावेळेस मॉस्किटो बाईट होतो बाय बाईट ऑफ इन्फेक्टेड फिमेल, कोणता मॉस्किटो, ॲनोफिलस मॉस्किटो. पण फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो ज्यावेळेस बाईट होतो त्यावेळेस काय होते, ट्रान्समिट होतो डिसीज. ठीक आहे, त्याच्यानंतर जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो लक्षात ठेवा. स्टार्टिंगला सगळ्यात कमी इन्क्युबेशन असणारा वर लिहिलेलं जसं की प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरमचा किती आहे इन्क्युबेशन पिरियड, 9 to 14 डेज. त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स त्याच्यानंतर लक्षात ठेवा, जसं की 9 to 14 आहे, 14च्या 17 डेज पर्यंत. त्याच्यानंतर 18 to 40 डेज आणि प्लाझ्मोडियम ओव्हल जे आहे ते 14 to 17 डेज. या कंडिशन्स लक्षात ठेवा. जसं की तुम्हाला सांगितलं आधी प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम लक्षात ठेवा, त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम मलेरिया, नंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स ओव्हली, जसं की व्हायवॅक्स 17 दिवसापर्यंत आहे, ओव्हल पण 17 दिवसापर्यंत आहे. मग ते 12 ते 17 आणि हे 14 ते 17. जसं की मी सांगितलं होतं हे पहा इथे, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम आधी लिहा, नंतर व्हायवॅक्स, नंतर मलेरिया आणि नंतर ओव्हल. जसं की इथं मग आता इन्क्युबेशन, त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो पहा इथे, सर्वात कमी जो आहे तो 9 ते 14 दिवसाचा, तो आहे फॅल्सिपेरमचा. त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्सचा 17 दिवसापर्यंत आहे, 12 ते 17 दिवस. एक सोडल्यानंतर प्लाझ्मोडियम ओव्हल याचा पण 17 दिवस आहे, 14 ते 17. आणि हा प्लाझ्मोडियम मलेरियाचा जो आहे तो 18 ते 40 दिवस. म्हणजे सगळ्यात जास्त दिवसाचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे ते कोणाचा आहे, प्लाझ्मोडियम मलेरियाचा. ठीक आहे, हे इन्क्युबेशन पिरियड्स हे अशा टाइप्सनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पॉइंट पाहू आपण,